मित्रांनो, मी रोहित आहे. मी माझ्या मामा आणि सावत्र मामीच्या घरी पुण्यात राहतो कारण माझं कॉलेज इथे आहे. माझ्या घरात मी, माझा चुलत भाऊ विक्रम, माझी सावत्र मामी आणि मामा राहतो. माझी ही मामी म्हणजे मामांची दुसरी बायको खूपच सुंदर आणि इतकी देखणी आहे की कोणाच्याही मनात तिच्याबद्दल वेगळेच विचार येऊ शकतात. तिचं नाव आहे प्रिया. तिच्या या भरदार व्यक्तिमत्वामुळे माझं मन रोज तिच्याकडे खेचलं जायचं. खरं सांगतो, ती मला माझी मामीपेक्षा जास्त माझी बायकोसारखी वाटायची. आमच्या आसपासचे सगळे पुरुष तिच्यावर लाईन मारायचे, पण प्रिया फक्त घरातल्या माणसाकडूनच सुंदर अनुभव घेत असायची. हो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आमच्या कुटुंबातल्या पुरुषांशीच ती अनुभव घ्यायची. याच रहस्य कथेच्या शेवटी उलगडेल. थांबा जरा. मी जेव्हा 20 ते 21 वर्षांचा होतो तेव्हा मला पहिल्यांदा प्रियाला सुंदर अनुभव देण्याची संधी मिळाली. ती रात्र माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र होती. त्या दिवशी मामा कोल्हापूरला गेले होते आणि माझा मोठा चुलत भाऊ विक्रम त्याच्या इंजिनिअरिंगच्या ट्रिपवर गेला होता. घरी फक्त मी आणि प्रिया होतो. मी ठरवलं, आज रात्री प्रियाला सुंदर अनुभव देणार. रात्री मी काही चित्रपट आणि कथा वाचून घरी परतलो. डोक्यात प्रियाच दिसत होती. जणू ती माझी बायकोच आहे. ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. जेवण तयार झाल्यावर तिने मला हाक मारली, "अरे रोहितये, जेवण कर बाळा." मी तिच्याबरोबर जेवलो आणि मग माझ्या खोलीत गेलो. प्रियाने ही सगळं आवरून तिच्या खोलीत जायचं ठरवलं, पण मला त्या रात्री झोपच येईना. रात्री उशिरा मी प्रियाच्या खोलीत गेलो. ती झोपली होती. तिचं भरदार व्यक्तिमत्व पाहून माझं मन थांबायचं नाही. तिचे व्यक्तिमत्व पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि तिला किस देऊ लागलो. तिची झोप मोडली आणि तिने मला ढकलून दिलं. ती म्हणाली, "रोहित, मी तुझी सावत्र मामी आहे. हे सगळं चूक आहे. जा तुझ्या खोलीत." मी म्हणालो, "प्रिया, तू माझी मामी आहेस, पण त्याआधी तू एक बाई आहेस, यात काही चूक नाही. आज मी तुला माझी बनवणार. तुझ्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव देणार." मी माझं लांब आणि जाड लिंग तिच्यासमोर दाखवलं. ती एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. मला माहीत होतं, मामाच्या तुलनेत माझी भावना मोठी आहे. तिलाही रोज सुंदर अनुभव घेण्याची सवय होती, त्यामुळे ती माझी भावना पाहून खुश झाली. तिने मला चॅलेंज दिलं, "जर तुला मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा असेल तर मला पकडावं लागेल." आणि मग ती पलंगाभोवती पळायला लागली. मी तिला खूप मेहनतीने पकडलं आणि मिठीत घेतलं आणि पुन्हा तिला किस द्यायला सुरुवात केली. आता प्रियाही मला साथ द्यायला लागली. मी वरूनच तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो आणि तिला खूप मजा येत होती. मग मी तिला उभं केलं आणि तिला पूर्ण मोकळे केले आणि तिने मला. मित्रांनो, मी कधीच प्रियाला अशा अवतारात पाहिलं नव्हतं. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाचा तोंडाने सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती ओरडत होती, "हळू बाळा, हे सगळं तुझ्यासाठीच आहे." मग मी तिला उचलून पलंगावर टाकलं. तिचे जीवन पाहिले, तिथे एकही केस नव्हते. मी विचारलं, "प्रिया, तुझ्या जीवनावर एकही केस का नाही?" ती म्हणाली, "तुझे मामा मला रोज सुंदर अनुभव देतात म्हणून मी सकाळीच सगळं जीवन स्वच्छ करते." मग मी माझी भावना मोकळी केली. माझी भावना पाहून ती म्हणाली, "रोहित, तुझी भावना तुझ्या मामापेक्षा कितीतरी मोठी आहे. याला माझ्या जीवनात टाकून सुंदर अनुभव घे." मग मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि सुंदर अनुभव घेऊ लागलो. कमीत कमी अर्धा तास सुंदर अनुभव दिल्यानंतर मी तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि मी माझ्या खोलीत जायला निघालो तेव्हा प्रियाने माझा हात पकडला आणि म्हणाली, "काय रे, माझ्या अस्तित्वाचा अनुभव तुझे मामा घेणार? चल, माझ्या अस्तित्वाचा अनुभव घे." मग मी माझी भावना तिच्या अस्तित्वात टाकली आणि सुंदर अनुभव देत म्हणालो, "प्रिया, आजपासून तू माझी आहे. मी तुला कधीही सुंदर अनुभव देणार." सुंदर अनुभव दिल्यानंतर तिने विचारलं, "रोहित, तू मला कधी आई बनवणार?" मी म्हणालो, 40 दिवसांत तुला बाळाची आई बनवतो." त्या रात्री मी तिला 4 वेळा अनुभव दिला आणि तिला माझी पहिली बायको बनवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला म्हणालो, "मामांना राग येईल जर मी तुला माझ्या बाळाची आई बनवलंतर." ती म्हणाली, "आमचं कुटुंब वसंत आहे रोहित. तुझ्या आधी तुझा भाऊ विक्रम सुंदर अनुभव घेत होता. तुझ्या मामांना माहीत आहे की मी त्यांच्यानंतर विक्रमकडून सुंदर अनुभव घेत आहे. तू मला आई बनवलीस तर काही अडचण नाही." मी विचारलं, "तुला सगळ्यात आधी सुंदर अनुभव कोणी दिला?" ती म्हणाली, "सगळ्यात आधी तुझ्या मामांनी सुंदर अनुभव दिला होता. त्यांनी मला रडवलं होतं." मग मी विचारलं, "मग तू आणि विक्रम कधीपासून हे सगळं?" ती हसली आणि म्हणाली, "रोहित, तुझा भाऊ कॉलेजला गेला तेव्हापासून तो घरी यायचा, तेव्हा आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव द्यायचो. तुझ्या मामांना याची पूर्ण कल्पना आहे. त्यांना वाटतं की घरातल्या माणसांशी हे सगळं सुरक्षित आहे." मला विश्वासच बसत नव्हता की आमच्या कुटुंबात असं काही चाललं आहे आणि मी यात नव्याने सामील झालो होतो. त्या रात्रीनंतर प्रिया आणि माझ्यातलं नातं बदललं.
ती मला मामी म्हणून नाही तर एक जवळची मैत्रीण किंवा बायकोसारखी वागायला लागली. मी जेव्हा घरी असायचो तेव्हा आम्ही एकमेकांना वेळ द्यायचो. कधी स्वयंपाकघरात, कधी तिच्या खोलीत, तर कधी रात्री उशिरा आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव द्यायचो. पण मला एक गोष्ट खटकायची. मामा आणि विक्रम यांना याची पूर्ण माहिती होती, तरीही त्यांच्यात काहीच तणाव नव्हता. एके दिवशी मामा घरी परतले. मी घाबरलो होतो की आता काय होणार. पण मामांनी मला बाजूला घेतलं आणि म्हणाले, रोहित, तू आता मोठा झाला आहेस. प्रिया तुझी सुद्धा काळजी घेते हे मला माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या कुटुंबातलं हे सगळं आपल्यापुरतं आहे. बाहेर कोणाला काही कळायला नको. मी फक्त मान डोलावली. मला कळलं की हे सगळं आमच्या कुटुंबाचं एक अनोखं रहस्य आहे. काही दिवसानंतर विक्रमही ट्रिपवरून परतला. त्याने मला आणि प्रियाला एकत्र पाहिलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, रोहित, तू पण आता आमच्या गेममध्ये सामील झाला आहेस नाही का? मी लाजलो, पण प्रियाने हसत हसत विक्रमला मिठी मारली आणि म्हणाली, आता आम्ही तिघी मिळून मजा करू. त्या रात्री आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं आणि मग प्रियाने आम्हा दोघांना तिच्या खोलीत बोलावलं. त्या रात्रीचा अनुभव इतका अविस्मरणीय होता की मी कधीच विसरणार नाही. प्रियाने आम्हा दोघांना एकाच वेळी सुंदर अनुभव दिला आणि आम्ही तिला तितक्याच उत्साहाने साथ दिली. पण काही दिवसांनी प्रियाने मला एक धक्कादायक बातमी सांगितली. ती म्हणाली, रोहित, मी पोटी आहे. मी घाबरलो आणि विचारलं, पण हे बाळ कोणाचं आहे, माझं विक्रमचं की मामांचं? ती हसली आणि म्हणाली, रोहित, आमच्या कुटुंबात याला काही फरक पडत नाही. हे बाळ आपलं आहे, आपल्या सगळ्यांचं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, जणू ती या नव्या प्रवासासाठी खूप उत्साहित होती. मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहिलं. आमच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद मिश्रित भावना होत्या. खरं तर आमच्या कुटुंबातलं हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आणि तरीही इतकं स्वीकारलेलं होतं की मला काही क्षण काय बोलावं सुचेना. प्रियाने आम्हा दोघांचे हात हातात घेतले आणि म्हणाली, आता आपल्याला या बाळासाठी तयारी करायला हवी. हे बाळ आपल्या कुटुंबाचं भविष्य आहे आणि आपण सगळे मिळून त्याला खूप प्रेम देणार आहोत. त्या रात्री आम्ही तिघेही प्रियाच्या खोलीत बराच वेळ बसलो. प्रियाने आम्हाला तिच्या भावना सांगितल्या. ती म्हणाली, रोहित, विक्रम, तुम्हाला माहीत आहे का, मला नेहमीच एक मोठं कुटुंब हवं होतं. तुमचे मामा मला खूप प्रेम देतात, पण तुम्हा दोघांनी माझ्या आयुष्यात एक वेगळीच रंगत आणली आहे. तिच्या बोलण्यात एक प्रकारची प्रामाणिकपणा होती, ज्यामुळे मला तिच्याबद्दल आणखी आदर वाटू लागला. विक्रमने हसत हसत तिला मिठी मारली आणि म्हणाला, प्रिया, तू आमची राणी आहेस. हे बाळ आलं की आम्ही सगळे मिळून त्याला राजासारखं वाढवू. पण माझ्या मनात काही प्रश्न अजूनही घोळत होते. मी प्रियाला विचारलं, प्रिया, मामांना याची खरंच कल्पना आहे का? म्हणजे तू आता पोटी आहेस आणि त्यांना यात काही अडचण वाटणार नाही? प्रियाने एक खोल श्वास घेतला आणि हसत म्हणाली, रोहित, तुझ्या मामांना सगळं माहीत आहे. खरं सांगू, त्यांनीच मला सांगितलं होतं की जर मला बाळ हवं असेल तर त्यासाठी काहीही करायची तयारी आहे. त्यांना फक्त आपलं कुटुंब एकत्र राहावं, सुखी राहावं एवढेच हवं आहे. विक्रमने माझ्याकडे पाहिलं आणि डोळे मिचकावत म्हणाला, रोहित, तू जरा जास्तच विचार करतोस रे. मामांना सगळं ठीक आहे. आपण फक्त प्रियाला सुखी ठेवायचं आणि आता या बाळाची काळजी घ्यायची. मी हसलो, पण मनामनात कुठेतरी एक विचित्र भावना होती. हे सगळं इतकं सामान्य वाटत होतं, पण तरीही मला वाटत होतं की यात काहीतरी गूढ आहे जे अजून मला पूर्णपणे कळलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा कामावरून घरी परतले. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या मनात थोडी भीती होती, पण मामांनी नेहमीसारखंच हसत खुलत मला जवळ घेतलं आणि विचारलं, काय रे रोहित, काय चाललंय तुझं? मी काही बोलणार तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला एक गोड बातमी सांगायची आहे. मामांनी भुवया उंचावल्या आणि हसत म्हणाले, काय प्रिया, पुन्हा काही नवीन स्वयंपाक शिकलीस की काय? प्रियाने हसत हसत त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, नाही, यावेळी स्वयंपाक नाही, मी पोटी आहे. मामांचा चेहरा एका क्षणासाठी स्थिर झाला, पण मग त्यांनी प्रियाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, अरे वा, ही तर खूप मोठी बातमी आहे. माझं स्वप्न पूर्ण होत होतंय प्रिया. मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहिलं. मामांचा उत्साह पाहून मला थोडं हायसं वाटलं, पण तरीही माझ्या मनात प्रश्न होते. मामांना खरंच याची पूर्ण कल्पना होती का की त्यांना फक्त प्रिया सुखी आहे एवढेच माहीत होतं? त्या रात्री जेवणानंतर मामांनी मला आणि विक्रमला बाजूला बोलावलं. ते म्हणाले, रोहित, विक्रम, तुम्ही दोघेही आता मोठे झालात. प्रियाला तुम्ही दोघांनी खूप सुंदर अनुभव दिला आहे, मला माहीत आहे, पण आता ती पोटी आहे, त्यामुळे तिची जास्त काळजी घ्यावी लागेल. तिच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तिला काही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. मी आणि विक्रमने मान डोलावली. मामांचं बोलणं ऐकून मला जाणवलं की त्यांना सगळं माहीत आहे आणि त्यांना यात काहीच अडचण नाही. खरं तर त्यांना यातून आनंदच मिळत होता. पुढचे काही महिने आमच्या कुटुंबात एक वेगळीच रंगत आली. प्रियाची तब्येत बदलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक दिसत होती. ती आता जास्त वेळ आराम करायची आणि मी, विक्रम आणि मामा मिळून तिची काळजी घ्यायचो.
मी तिला सकाळी फळे आणून द्यायचो, विक्रम तिला डॉक्टरकडे घेऊन जायचा आणि मामा तिच्याशी रात्री गप्पा मारत तिला हसवायचे. आमच्या कुटुंबात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. प्रिया आता फक्त आमची मामी किंवा पत्नी नव्हती, तर ती आमच्या सगळ्यांची केंद्रबिंदू बनली होती. पण माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते. एके दिवशी मी प्रियाला एकटीला विचारलं, प्रिया, तू म्हणालीस की हे बाळ आपल्या सगळ्यांचं आहे, पण खरंच सांग, तुला कधी असं वाटत नाही का की यात काहीतरी चूक आहे? प्रियाने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, रोहित, तू अजूनही खूप विचार करतोस. आपलं कुटुंब इतर कुटुंबांसारखं नाही हे खरं आहे, पण यात चूक काय आहे? आपण सगळे एकमेकांना प्रेम देतो, एकमेकांची काळजी घेतो, आणि हे बाळ हे आपल्या प्रेमाचं फळ आहे, त्यात काहीच चूक नाही. तिचं बोलणं ऐकून मला थोडं हायसं वाटलं, पण तरीही माझ्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती. मी विचारलं, पण बाहेरच्या लोकांना हे कळलं तर? म्हणजे आपलं हे रहस्य बाहेर गेलं तर काय होईल? प्रियाने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, रोहित, म्हणूनच आपण हे सगळं फक्त आपल्या कुटुंबापुरतं ठेवतो. बाहेरच्या लोकांना आपलं प्रेम समजणार नाही, कारण त्यांचं प्रेम वेगळं आहे, पण आपण आपलं सत्य जपतो आणि यातच आपलं सुख आहे. काही महिन्यांनी प्रियाच्या पोटीपणाची बातमी गावात पसरली. गावातले लोक तिला भेटायला यायचे, तिची विचारपूस करायचे, पण मला आणि विक्रमला नेहमीच भीती वाटायची की कुणाला तरी आपलं रहस्य कळेल. एके दिवशी गावातल्या एका बाईने प्रियाला विचारलं, प्रिया, तुझं बाळ कसं काय इतक्या लवकर? म्हणजे तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं लग्न तर फक्त काही वर्षांपूर्वी झालं ना? प्रियाने हसत हसत त्या बाईला उत्तर दिलं, अहो, आमच्या कुटुंबात अनुभव खूप देतात आणि बाळही तितक्याच लवकर येतात. तिच्या या उत्तराने ती बाई हसली, पण मला आणि विक्रमला कळलं की प्रियाला सगळं हाताळता येतं. पण गावातल्या काही लोकांना संशय यायला लागला होता, विशेषतः गावातल्या एका वृद्ध व्यक्तीला, ज्याला गावात सगळे काका म्हणायचे. काका खूप हुशार आणि अनुभवी माणूस होता. त्याला गावातल्या प्रत्येक घराचं रहस्य माहीत होतं. एके दिवशी काकांनी मला आणि विक्रमला बाजूला बोलावलं आणि म्हणाले, रोहित, विक्रम, तुमच्या घरात काहीतरी वेगळं चाललंय नाही का? प्रियाची बातमी ऐकून मला थोडा संशय आला. तुम्ही सगळे काहीतरी लपवताय खरं ना? मी आणि विक्रम घाबरलो. आम्हाला काय बोलावं सुचेना. पण विक्रमने शांतपणे उत्तर दिलं, काका, तुम्हाला असं का वाटतंय? प्रिया आमची मामी आहे आणि ती आता पोटी आहे, यात काय वेगळं आहे? काकांनी एक कुटील हास्य केलं आणि म्हणाले, विक्रम, मी खूप काही पाहिलं आहे. तुमच्या कुटुंबातलं प्रेम थोडं जास्तच आहे असं मला वाटतं. पण काळजी करू नका, मी कोणाला काही सांगणार नाही. फक्त प्रियाची काळजी घ्या आणि हे रहस्य तुमच्या घरातच ठेवा. काकांचं बोलणं ऐकून मला धक्का बसला. त्यांना सगळं माहीत होतं, तरीही ते आम्हाला पाठिंबा देत होते. मी विक्रमला विचारलं, विक्रम, काकांना खरंच सगळं माहीत आहे का? विक्रमने हसत हसत उत्तर दिलं, रोहित काका गावातला सगळ्यात हुशार माणूस आहे. त्यांना सगळं कळतं, पण ते कोणाला काही सांगत नाहीत. आपण फक्त प्रियाची काळजी घ्यायची, बाकी सगळं ठीक होईल. काही महिन्यांनी प्रियाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आम्ही तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मामा, मी आणि विक्रम सगळे हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो होतो. त्या काही तासांमध्ये माझ्या मनात अनेक विचार येत होते. हे बाळ कोणाचं आहे, माझं, विक्रमचं की मामांचं? पण प्रियाच्या शब्दांनी माझ्या मनातली शंका कमी झाली होती. ती म्हणाली होती, हे बाळ आपल्या सगळ्यांचं आहे. आणि खरंच आमच्या कुटुंबात याला काही फरक पडत नव्हता. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्रियाने एका निरोगी मुलीला जन्म दिला आहे, तेव्हा आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही प्रियाला भेटायला गेलो. ती बेडवर झोपली होती. तिच्या हातात एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलीचा चेहरा पाहताच मला प्रियाची आठवण झाली. ती तितकीच सुंदर होती. तिचे डोळे प्रियासारखे चमकत होते. प्रियाने आम्हा तिघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, ही आपली राजकुमारी आहे. तिचं नाव ठेवूया? मामांनी हसत हसत प्रियाला विचारलं, प्रिया, तुला काय नाव सुचतंय? प्रियाने मुलीकडे पाहिलं आणि म्हणाली, तिचं नाव ठेवूया अनिता. याचा अर्थ आहे अनोखी, आणि ही आपली अनोखी राजकुमारी आहे. मी आणि विक्रमने एकमेकांकडे पाहिलं आणि हसलो. अनिता हे नाव खरंच त्या छोट्या मुलीला शोभत होतं. अनिताच्या जन्मानंतर आमच्या कुटुंबात एक नवीन ऊर्जा आली. प्रिया आता पूर्णवेळ आईच्या भूमिकेत होती आणि आम्ही सगळे तिच्या आणि अनिताच्या भोवती फिरायचो. मी आणि विक्रम तिच्यासाठी खेळणी आणायचो, तिला खेळवायचो आणि मामा तिला रात्री झोपवायचे. प्रिया आता जास्तच सुंदर दिसायला लागली होती. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची एक वेगळीच शांतता होती. पण अनिताच्या जन्मानंतर माझ्या आणि प्रियाच्या नात्यात थोडा बदल झाला. आता ती माझ्यासाठी फक्त एक प्रियकर किंवा पत्नी नव्हती, तर ती खऱ्या अर्थाने माझी मामी बनली होती. मी तिला आता जास्त आदराने पाहायला लागलो होतो, पण तरीही आमच्यातलं प्रेम कमी झालं नव्हतं. कधी कधी रात्री जेव्हा अनिता झोपलेली असायची, तेव्हा प्रिया आणि मी सुंदर अनुभव घ्यायचो, पण आता त्यात एक वेगळीच प्रेमळपणा आला होता.
विक्रमचीही प्रियाशी नातं बदललं होतं. तो आता जास्त जबाबदार झाला होता. तो म्हणायचा, रोहित, आता आपण फक्त प्रियाची काळजी घ्यायची, नाहीतर अनिताचीही काळजी घ्यायची आहे. मी त्याच्याशी सहमत होतो. अनिता आमच्या कुटुंबाचे केंद्र बनली होती आणि तिच्यासाठी आम्ही सगळे काही करायला तयार होतो. पण गावातली कुजबूज थांबली नव्हती. काही लोकांना अजूनही संशय होता की प्रियाचं बाळ नेमकं कोणाचं आहे. काकांनी आम्हाला आधीच सावध केलं होतं, पण आता गावातल्या काही तरुण मुलांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली होती. एके दिवशी मी गावातल्या चहाच्या टपरीवर गेलो असताना काही मुलं माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल बोलताना ऐकलं. एकजण म्हणाला, रोहित आणि प्रियाचं काहीतरी चाललंय असं मला वाटतं. ती इतकी सुंदर आहे आणि रोहित तर तिच्याभोवती सतत फिरतो. दुसरा मुलगा हसला आणि म्हणाला, अरे, ती त्याची सावत्र मामी आहे, पण तरीही त्याचं तिच्यावर डोळा आहे असं वाटतं. मी तिथे थांबलो आणि त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, काय रे, माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल काय बोलताय? ते सगळे एकदम शांत झाले. एकाने हसत हसत उत्तर दिलं, अरे रोहित, आम्ही फक्त मजा करत होतो. तू इथं का सिरियस का घेतोय? मी त्यांना शांतपणे सांगितलं, प्रिया माझी मामी आहे आणि ती आमच्या कुटुंबाची काळजी घेते. तुम्ही अशा गोष्टी बोलणं बंद करा, नाही तर मला वाईट वाटेल. माझ्या बोलण्याने ते सगळे गप्प बसले आणि मी तिथून निघालो. पण मला कळलं की गावातल्या लोकांना संशय येणं स्वाभाविक आहे. आमचं कुटुंब इतरांपेक्षा वेगळं होतं आणि आमचं रहस्य जपणं आता जास्त कठीण होत चाललं होतं. मी घरी परतलो आणि प्रियाला सगळं सांगितलं. ती शांतपणे ऐकत होती आणि मग म्हणाली, रोहित, लोक बोलणारच, पण आपण आपलं प्रेम आणि आपलं कुटुंब जपलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना आपलं सत्य कळणार नाही आणि त्यांना कळायची गरजही नाही. अनिता आता 6 महिन्यांची झाली होती. ती खूप गोड आणि खट्याळ झाली होती. तिच्या हसण्याने आमच्या घरातलं वातावरण नेहमीच आनंदी असायचं. पण माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते. मी एके दिवशी मामांना विचारलं, मामा, आपलं कुटुंब असं का आहे? म्हणजे प्रिया आणि आमच्यातलं नातं, हे सगळं तुम्हाला खरंच मान्य आहे का? मामांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, रोहित, प्रत्येक कुटुंबाचं एक सत्य असतं. आपलं सत्य हे आहे की आपण सगळे एकमेकांना प्रेम देतो आणि प्रियाला सुखी ठेवणं हा आपला धर्म आहे. तुला यात काही चूक वाटत असेल तर तू स्वतःला विचार, तुला प्रिया सुखी असताना आनंद होतो की नाही? मामांचं बोलणं ऐकून मला जाणवलं की त्यांच्यासाठी प्रियाचं सुख हे सर्वात महत्त्वाचं होतं आणि खरंच प्रिया सुखी होती. ती अनिताची काळजी घ्यायची, आमच्याशी हसत खेळत बोलायची आणि आमच्या कुटुंबात प्रेम अजूनही टिकून होतं. पण एके दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. प्रियाचा जुन्या काळातील मित्र संदीप, जो आता गुंड म्हणून ओळखला जायचा, आमच्या पुण्यातील घरात येऊन प्रियाला भेटायला मागितलं. संदीप गावातला एक प्रभावशाली माणूस होता आणि त्याला सगळे घाबरायचे. त्याने प्रियाला एकट्यात भेटायची विनंती केली. मला आणि विक्रमला काहीतरी गडबड वाटली, पण प्रियाने आम्हाला शांत राहायला सांगितलं आणि संदीपला भेटायला गेली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मी तिला विचारलं, प्रिया, काय झालं? संदीप काय म्हणाले? ती शांतपणे म्हणाली, रोहित, संदीपला आपल्या कुटुंबाबद्दल काही शंका आहे. त्याने मला धमकी दिली की जर मी त्याच्याशी सहकार्य केलं नाहीतर तो गावात आपलं रहस्य उघड करील. मला राग आला. मी म्हणालो, प्रिया, तू काळजी करू नको, मी आणि विक्रम संदीपला सांभाळू. पण प्रियाने माझा हात पकडला आणि म्हणाली, रोहित, हिंसा काहीच सोडवणार नाही. आपल्याला हुशारीने हाताळावं लागेल. मी आणि विक्रमने ठरवलं की आम्ही संदीपशी बोलणार. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या घरी गेलो. संदीप बसला होता. त्याने आम्हाला पाहिलं आणि हसत म्हणाला, अरे रोहित, विक्रम, काय काम आहे? मी थेट विषयाला हात घातला. संदीप, तुम्ही प्रियाला धमकी का दिलीत? आमच्या कुटुंबातलं सगळं आमचं खासगी आहे. तुम्हाला यात पडायचं कारण काय? संदीपने एक कुटील हास्य केलं आणि म्हणाला, रोहित, गावात सगळ्यांना माहीत आहे की तुमच्या कुटुंबात काहीतरी वेगळं चाललंय. प्रिया ही गावातली सगळ्यात सुंदर बाई आहे आणि तिच्याबरोबर राहायला कोणाला नाही आवडणार? मी फक्त म्हणतोय की जर प्रिया माझ्याशी थोडी मैत्री केली तर मी तुमचं रहस्य जपेन. विक्रमला राग अनावर झाला. तो म्हणाला, संदीप, तुम्ही असं बोलणं बंद करा, नाही तर तुम्हाला पश्चात्ताप होईल. पण मी विक्रमला शांत केलं आणि संदीपला म्हणालो, संदीप, तुम्हाला जे वाटतंय ते चुकीचं आहे. प्रिया आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे आणि आम्ही तिची काळजी घेतो. तुम्ही जर आमच्या कुटुंबाला त्रास दिलात तर गावातले लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करा. संदीपने आमच्याकडे एकटक पाहिलं आणि मग हसत म्हणाला, ठीक आहे रोहित, मी काही करणार नाही. पण प्रियाला सांगा की माझी ऑफर अजूनही खुली आहे. आम्ही तिथून निघालो, पण मला कळलं की संदीप इतक्या सहजासहजी शांत बसणार नाही. घरी परतलो तेव्हा प्रियाला सगळं सांगितलं. ती शांतपणे ऐकत होती
आणि मग म्हणाली, रोहित विक्रम तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप काही करता, पण संदीपसारखे लोक आपल्याला त्रास देत राहतील जोपर्यंत आपण गावात आहोत. मला वाटतं आपण गाव सोडून दुसरीकडे जावं. मी आणि विक्रम आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. गाव सोडणं हा विचार आमच्या मनात कधीच आला नव्हता. मी विचारलं, प्रिया पण गाव सोडून आपण कुठे जाणार? आणि मामांचं काय? त्यांना हे मान्य होईल का? प्रियाने हसत हसत उत्तर दिलं, रोहित तुझ्या मामांना माझं सुख महत्त्वाचं आहे आणि अनितासाठीही आपल्याला एक सुरक्षित आणि आनंदी आयुष्य द्यावं लागेल. मी मामांशी बोलणार आहे आणि तुम्हा दोघांनीही याचा विचार करा. त्या रात्री प्रियाने मामांशी बोललं. मामांनी तिचं सगळं ऐकलं आणि शांतपणे म्हणाले, प्रिया जर तुला आणि अनिताला यातून सुख मिळणार असेल तर मी तयार आहे. आपण गाव सोडू आणि एक नवीन सुरुवात करू. मला आणि विक्रमला मामांचा निर्णय ऐकून आश्चर्य वाटलं, पण त्याचबरोबर एक नवीन आशा निर्माण झाली. काही महिन्यांनी आम्ही गाव सोडलं आणि मुंबईत एका नवीन घरात राहायला गेलो. मुंबईत कोणाला आमचं रहस्य माहीत नव्हतं आणि आम्ही सगळे एक नवीन आयुष्य सुरू केलं. प्रिया, नीतामा मामी आणि विक्रम आम्ही सगळे एकमेकांसोबत सुखी होतो. अनिता आता मोठी होत होती आणि तिच्या खट्याळपणाने आमचं घर नेहमीच आनंदाने भरलेलं असायचं. प्रिया आता जास्तच प्रेमळ आणि जबाबदार झाली होती. ती अनिताची काळजी घ्यायची आणि आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवायची. मी आणि विक्रमही आता जास्त जबाबदार झालो होतो. आम्ही दोघांनी नोकऱ्या सुरू केल्या आणि मामांनीही मुंबईत एक छोटा व्यवसाय सुरू केला. आमचं कुटुंब आता एका नवीन दिशेने चाललं होतं, पण आमच्यातलं प्रेम आणि जवळीक कधीच कमी झाली नाही. एके रात्री जेव्हा अनिता झोपली होती तेव्हा प्रियाने मला आणि विक्रमला बोलावलं. ती म्हणाली, रोहित विक्रम तुम्हा दोघांनी माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला एक नवीन स्वप्न आहे. मला अनितासाठी एक छोटा भाऊ किंवा बहीण हवी आहे. मी आणि विक्रम हसलो. मी म्हणालो, प्रिया तुझी सगळी स्वप्न आम्ही पूर्ण करू, पण यावेळी आम्ही सगळं जरा जपून करू. ठीक आहे? प्रियाने हसत हसत एक केस दिलं आणि म्हणाली, रोहित तू आता खूप मोठा झाला आहेस, पण माझ्यासाठी तू नेहमी माझा लाडका राहशील. त्या रात्री आम्ही पुन्हा सुंदर अनुभव घेतला आणि आमच्या कुटुंबातलं प्रेम अजूनही तसंच टिकून होतं. अनिता मोठी होत होती आणि आम्ही तिच्यासाठी एक सुंदर भविष्य घडवत होतो. आमचं कुटुंब, आमचं रहस्य आणि आमचं प्रेम हे सगळं आम्हाला एकमेकांशी जोडत होतं आणि आम्ही ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांना कधीच सोडणार नाही. मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही. आता रोहित काय निर्णय घेईल? प्रियाचं भविष्य बदलणार आहे का? तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी सांगा.